नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये. चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट. कांदा आता 4,000 रुपये प्रति क्विंटल होणार. या 3 कारणांमुळे आता कांद्याचे दर वाढणार. विक्री झालेल्या कांद्याला सुद्धा अनुदान देण्याची आता सरकारने जाहीर केली आहे. कांद्याच्या हमी भावानुसार आता प्रति क्विंटल अजून 400 रुपयाची वाढ झाली आहे. यानुसार आता कांदा 4,000 रुपये पार होताना पाहायला मिळणार आहे. गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं तर कांद्याच्या दरामध्ये मोठी चढ उतर होत आहे. आता कोणते असे घटक आहे, या घटकांमुळे कांदा बाजारावर वाढणार आहे? अतिवृष्टी, मागणी, पुरवठा, त्याचप्रमाणे हमी भाव, या सर्व घटकांनंतर आता कांद्याचे दर आपल्याला पाहायला मिळणार आहे. हमी भाव जो कांद्याचा 1,200 रुपये होता, 4 महिन्यामध्ये 2,200 रुपयापर्यंत गेलेला आहे. कांद्याचा हमी भाव वाढल्यामुळे सरकारी खरेदी शेतकऱ्यांमध्ये दर आनंदाचं आता वातावरण आहे. आता 125 रुपये झाला आहे. आवक स्थिर असली तरी सणासुदीत 223 रुपये आता कितपत कांदा बाजारात वाढणार हे बघणं गरजेचं. गेल्या काही दिवसापासून अतिवृष्टीचा इशारा भारतामध्ये दिलेला आहे. यानुसार महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होत आहे. या सर्व परिस्थितीनंतर आता कांद्याचे दर कितपत वाढणार हे पाहणं गरजेचं. सध्याचा दर 2,400 ते 3,000 पर्यंत येऊन ठेपला आहे. काही ठिकाणी 3500 रुपयाचा सुद्धा बाजारभाव पिंपळगाव, वसंत असेल, नागपूर असेल, अहिल्यानगर असेल, संगमनेर असेल, सोलापूर असेल 30 ते 35 रुपयाचा दर सध्या मिळत आहे. अजून दर कितपत वाढणार? 40, 45, 50 रुपये प्रति किलो पर्यंत दर वाढणार का हे बघणं गरजेचं. आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी ज्यांनी कांदा साठवून ठेवला आहे त्यांना चांगले पैसा कमवण्याची आता वेळ आलेली आहे. ज्या शेतकऱ्यांचा कांदा गेल्या काही दिवसांमध्ये विक्री झाला आहे यांना सुद्धा अनुदान देण्याची सरकारने जाहीर केलंय. 2,200 रुपयापर्यंत कांद्याचं जे काय हमी भाव आहे हा जाहीर केल्यामुळे सर्व शेतकऱ्यांना आता आपल्याला पाहायला मिळत आहे. पावसामुळे कांद्याचं नुकसान होत आहे, काही ठिकाणी चाळी चढलेला आहे. अशा परिस्थितीत आता जो साठवणूक केलेला कांदा आहे याला कितपत बाजारावर मिळणार हे पाहणं गरजेचं आहे. राज्यातील जे काही महत्वाचे ठिकाण आहे या ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा दिलाय, त्यामुळे मार्केटमध्ये आवक आणि मागणी पुरवठा हा मोठ्या प्रमाणात घटलेला आहे. 1 महिना पाऊस लेट असल्यामुळे सुद्धा खरीपातील सर्व पिकांचे नियोजन शेतकऱ्यांचे कोलमडले आहे. मग अशा परिस्थितीत कांद्याचे दर कितपत वाढणार आहे, कसे आता पुढील नियोजन असणार आहे, कांदा शेतकरी किती निर्यात करायचा, कधी मार्केटमध्ये आणायचा, हे सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. सध्या आपण जर बघितलं तर युद्धानंतर आता कांद्याचे दर चांगले वाढताना पाहायला मिळतात. याचं महत्वाचं कारण जे आहे की कांदा जो आहे निर्यात मोठ्या प्रमाणात आता सुरू होणार आहे. राज्यामध्ये आपण जर बघितलं तर महत्वाची मार्केट पिंपळगाव, वसंत, लासलगाव, अहिल्यानगर, संगमनेर, सोलापूर मार्केट, कोल्हापूर मार्केट या सर्व ठिकाणी 30 ते 35, 40 रुपयापर्यंत कांद्याचे दर गेलेले आहे. मग राज्यात अजून जर आपण बघितलं तर 2 ते 3 दिवस पाऊस मोठ्या प्रमाणात सांगितले आहे. या अशा परिस्थितीनंतर आता कांद्याचा दर कितपत वाढणार आहे? 40 रुपये, 45 रुपये बाजार होणार का? राज्यामध्ये मागणी, पुरवठा, अतिवृष्टी आणि निर्यात या 3 ते 4 कारणांमुळे कांद्याचा दर मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. कांदा मार्केटचे सविस्तर विश्लेषण रोजच्या रोज आपण चॅनलच्या माध्यमातून बघत असतो. जर कांद्याचे अजून हमी वाढले, निर्यात वाढली आणि मागणी पुरवठा जर वाढला तर अजून कांद्याचे दर वाढताना आपल्याला पाहायला मिळाले. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. कांदा बाजाराची सविस्तर अपडेट रोजच्या रोज चॅनलच्या माध्यमातून जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा मात्र विसरू नका. अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करा. पिंपळगाव पासून कांदा मार्केट, सोलापूर, कोल्हापूर, अहिल्यानगर, पारनेर, संगमनेर सर्व अपडेटसाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.